महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वाधिक चर्चा सुरू झाली आहे ते मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये कुणबी हा दाखला मिळणार, त्यावरून महाराष्ट्रामध्ये प्रचंड सामाजिक कलह आणि दुफळी देखील माजली। जरांगे यांचं मुंबईकडे येणं, त्यानंतरनं शासनाने दिलेली आश्वासनं आणि यानंतरनं स्वतः छगन भुजबळ यांनी मांडलेली भूमिका, यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक वातावरणात वेगवेगळे तर्कवितर्क सुरू झालेत। आपल्याबरोबर या संपूर्ण विषयांविषयी चर्चा करायला छगन भुजबळ आहेत। जरांगे यांच्या भूमिकेला तुम्ही पहिल्यापासून स्वतःची एक वेगळी भूमिका मांडलेली आहे आणि त्याच्यावर कायम ठाम राहत आलेला आहात। शासनानं जी जरांगेंना कमिटमेंट केली त्याचा अन्वयार्थ काय निघेल आणि जी चर्चा वारंवार घडली जाते की ओबीसीला वर अन्याय होतोय, जो तुमचा दावा आहे तो कशा स्वरूपातला आहे? असं आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्यास माझा विरोध नव्हता, आजही नाही। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी एक कायदा तयार केला, मी त्या कायद्याला सपोर्ट केला। त्याच्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री असताना गायकवाड कमिशन वगैरे करून दुसरा कायदा केला, मी सपोर्ट केला। म्हटलं दुसरा कोणाच्या आरक्षणाला धक्का लावू नका, स्वतंत्र आरक्षण द्या। ते हायकोर्टापर्यंत टिकलं, सुप्रीम कोर्टात अडलं। म्हटलं तिथे काय ते क्युरेटिव्ह पिटिशन वगैरे काही तांत्रिक काही गोष्टी असतील ते दुरुस्त करून घ्या, देऊन टाका, वेगळं त्यांना आरक्षण द्या, ते मिळू शकतं आहे। तुम्ही ह्या 374 जाती आहेत, भटक्या, विमुक्त, ओबीसी, त्याच्यामध्ये अतिशय लहान लहान जाती अशा आहेत की ज्यांना घरं दारं नाहीत, नुसते गावोगाव फिरतच असतात, पालावर राहत असतात। मग ते कुठे ते डोंबारे असतील, कुठे नंदीबैल असतील, कुठे ते वासुदेव असतील, कुठे असेच ते भामटा, अमुक तमुक असे वेगवेगळे अजून ते त्या जातींची नावं आहेत, लहान मोठ्या जाती आहेत त्या। त्यांच्यामध्ये मराठा समाजाला तुम्ही आणून बसवलं तर त्यांचं आरक्षण संपलं। मग आरक्षणाचा अर्थ काय? बरं, हे आरक्षण जे आहे हा गरिबी हटवायचा कार्यक्रम नाही, सामाजिकदृष्ट्या जे इतरांपेक्षा कमी लेखले गेले, दाबले गेले, पिचले गेले इतरांपेक्षा, त्यांना वरती आणण्यासाठी हे आरक्षण आहे। त्यातून काही गरिबी हटते का? सगळं नाही। ती हटली असती तर दलितांचे जे आहे त्यांना आरक्षण मिळालं, वकील झाले, ते कलेक्टर झाले, ते फार पोलीस कमिशनर झाले। पण झोपडपट्ट्यांमधून अजूनही दलित समाज राहतो आहे, आदिवासी समाज राहतो आहे। पण त्यातले काही लोकांना जे आहे वरती आपण आणतो। तसं या 374 जातीमधल्या, वेगवेगळ्या जातीमधल्या काही लोकांचं शिक्षण होईल, काही वकील होतील, काही थोड्या नोकऱ्या लागतील काय, आणि काही लोक ग्रामपंचायतीला, जिल्हा परिषदेला आले तर आले निवडून। बाकी तो वरती तर आमदार खासदार केलं तर ते निवडून येतच नाहीत। क्वचित पक्षाचा एखादा जोर असला तर त्या पक्षाच्या नावाने मतं मिळून ते येतात बिचारे, ना तर जातीवाद एवढा फैलावलेला इलेक्शनमध्ये सुद्धा की ते काही येत नाहीत निवडून। तर म्हटलं तुम्ही यांच्यात टाकू नका, वेगळं येतात। पण हळूहळू 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 अगोदर निजामशाहीमध्ये आमचे कागद अडकले ते बघा, आणि आम्हाला कुणबी असेल तर द्या। म्हटलं द्या, खरोखर अडकले। पण मग शेपूट वाढत गेलं, सगळ्या मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी द्या, मग सगळ्या महाराष्ट्रातील मराठ्यांना कुणबी द्या, मग आम्हाला ओबीसीतच बसवा। मग एक सर्टिफिकेट दिलं की त्यांच्या सगळ्या सगळी सोयऱ्यांनासुद्धा द्या। आणि आता आणखीन पुढे जोपर्यंत ती प्रक्रिया पूर्ण होत नाही तेव्हा संपूर्ण मराठाला जे ओबीसीला ज्या सवलती आहेत त्या सगळ्या द्या। आणि पटापट 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 ज्या निघत आहेत, मला समजत नाही हे काय आहे ते। एक केवळ झुंडशाहीने जर अशा रीतीने मोठा विषय आणला, किंवा लोकांची घरं बीडमध्ये जाळण्यात आली, आमदारांची घरं बीडमध्ये जाळण्यात आली काय, त्यामुळे ह्या दहशतीखाली जर अशा रीतीचे निर्णय व्हायला लागले तर आरक्षणाचा अर्थच राहणार नाही। किंबहुना आमच्या दृष्टीनं ओबीसीचं आरक्षण संपल्यास जमा आहे, कारण एवढा मोठा बलदंड समाज जर इथे आला तर आमचं आरक्षण काय मिळणार? आणि मग शाहू महाराजांनी ज्यावेळेला आरक्षण दिलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की का देतो आरक्षण, त्यावेळेला त्यांनी उदाहरण दिलं होतं घोड्याच्या पागेमध्ये, की मध्ये जो चंदी म्हणजे चारा ठेवला, आणि त्यांनी सांगितलं की आता जे आजारी घोडे आहेत किंवा वीक आहेत, अशक्त, त्यांना सोडा। आता ते घोडे जे आहेत तो चारा खायला लागला, त्याने सांगितलं आता चांगले घोडे आहेत मजबूत, ते सोडा।
ते मजबूत घोडे आले, त्याने लाथा घातल्याबरोबर ते बाकीचे जे आजारी घोडे होते किंवा वीक होते अशक्त ते गेले आणि सगळा चारा. म्हणून म्हणे हे जे आता बाजूला फेकले गेलेत ना, यांच्यासाठी वेगळा चारा द्यायला पाहिजे, ते आरक्षण आहे. आता हे आमच्या इथे हे येऊन बसल्यानंतर आमचं तर गेलं वाटोळं झालं हो. काय अनेक वर्षाची लढाई या देशातली, ती कशी तरी आता थोडी मिळायला लागलं होतं, ते सगळं संपलं ना. बरं, यांच्या लढाईसाठी जे आहे मोदी साहेबांनी 10% आरक्षण आर्थिक दिलेलंच होतं. हा काय गरीब हटवचा कार्यक्रम नव्हता. पण तुम्ही गरीब आहे म्हणताना जा त्या 10%मध्ये घ्या तुम्हाला काय पाहिजे. आणि त्या 10%चा फायदा यांनी घेतला. जवळपास सगळंच आरक्षण यांना मिळालं. 10%तलं 8.5% केवळ एका मराठा समाजाला मिळालं. आणि ते आरक्षण दिल्यानंतर गुजरातमध्ये पाटीदार, जाट, गुजर, कांपो हे सगळे जे आहेत मराठा समाजासारखे आंदोलन करणार, ते सगळे शांत झाले. इथे मात्र हे आरक्षण घेऊन ते आरक्षण घेऊन परत कुणबी सगळ्यांनाच द्या, परत सगळ्या ओबीसीमध्येच द्या. म्हणजे काय ओबीसीला हे दुश्मन आहेत आणि त्याला संपवून टाका आयुष्यभरामध्ये. ते पुढे वरती डोकंच काढता कामा नाहीत. अशा रीतीच्या भावनेनं ज्या मागण्या करण्यात आल्या आणि जो काही उन्माद मोर्चाच्या माध्यमातून शिव्या गाळ वाटेल तसे करण्यात आला आणि त्याला घाबरून ते समजून काही माहीत नाही मला, धडाधड 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 कॅबिनेट पुढे सुद्धा अनेक गोष्टी आल्या नाहीत आणि देत गेलेत. आणि आज परिस्थिती अशी झाली की आमचं संपूर्ण आरक्षण संपलेलं आहे असं नाही. पण मुळात भुजबळ साहेब, जो मराठा समाजाचं म्हणणं आहे की ओबीसीमधनंच हवं आहे, हा अट्टहास का राजकीय आरक्षणाची महत्त्वाची नाही. मुद्दा दुसरा असा येतो की तुम्ही जे सांगता की कॅबिनेटसमोर कुठलेही अजेंडे आले नाहीत, पण राज्याच्या प्रमुखांनी हा निर्णय थेट घेतला. या सगळ्या घडामोडीच्या दरम्यान एकनाथ शिंदे एकमेव नेते समोर दिसत होते. ना उपमुख्यमंत्री अजित पवार दिसत होते, ना फडणवीस दिसत होते. आणि तुमची विधानंही भलेही येत होती, पण सर्वस्वी हे निर्णय शिंदेंनी घेतलेले आहेत. त्यामुळे त्याचं क्रेडिट ही शिंदे घेत आहेत आणि आता जी तुमची टीका आहे तीही त्यांच्यावर जाते. कोणी केलं आहे, काय केलं आहे, पण ते तुम्हीच सांगितलं की प्रथमदर्शनी शिंदेच दिसत आहेत पुढे. आणि मुख्यमंत्री सगळे निर्णय घेत असतात ना शेवटी. मग त्यांनी कोणाला विचारलं, काय विचारलं याची मला काही कल्पना नाही. पण ते नुसतं विचारलं असेल किंवा न विचारलं असेल, पण निर्णय हे आम्हाला पटत नाहीत एवढं मात्र. कारण यापूर्वीच्या 4 आयोगाने सांगितलं की मराठा समाज हा मागास नाही, तो सामाजिकदृष्ट्या मागास असला पाहिजे, तो मागास नाही. सुप्रीम कोर्टाने तेच सांगितलं. गायकवाड कमिशनच्या ज्या अहवाल फेटाळताना तेच सांगितलं. तुम्ही आता अचानक जे आहेत खोटे नाटे रेकॉर्ड तयार केले जात आहेत. जे कुणबी नाहीत त्याच्या जिथे फक्त मराठा लिहिलेलं आहे तिकडे कुणबी असं लिहिलं जातं आहे. धडाधड धडाधड धडा. आतासुद्धा जे सर्वेक्षण चाललं आहे तसंच चाललेलं आहे. त्याच्यासाठी ते काय सांगायचं, आपण घर असलं तरी सांगायचं माझं घर नाही आहे, शिक्षण असलं तरी मी शिकलेलो नाही आहे, चांगले पैसे असेल, गाडी आहे समोर तरी सांगायचं मी घरी. आणि ते सांगेल ते लिहून घ्यायचं आहे, त्याला प्रत्यवय करायचं नाही अधिकाऱ्याने. नाही, पण ह्या सगळ्या घडामोडीमुळे मुळात प्रश्न उपस्थित राहतो. तुम्ही जो म्हटलात की या सर्वेक्षणांचा मुद्दा, हे अक्षर जे आहे, हे अक्षर कसं आहे आणि कुणबी लिहिलेलं अक्षर कसं आहे, नेहमीचं अक्षर कसं आहे, मराठा कुणबी लिहिलेलं अक्षर कसं आहे. वेगळी शाही पण दिसते, वेगळी शाही दिसते, वेगळं अक्षर दिसतंय. आडनाव भोसले आहे आणि मराठी कुणबी. आता मराठा कुणबी नाही, परत ते मराठी कुणबी करून ठेवलं आहे. म्हणजे काही करून कुणबी म्हणा आणि आरक्षण द्या. पण मग या सगळ्या घडामोडीमध्ये आता काल हे सगळं बरोबर आहे. भुजबळ साहेब, प्रश्न उपस्थित होतो. काल अजितदादा तुमच्या भूमिकेच्या संदर्भात असं म्हणले का आम्ही तुमच्याशी चर्चा करू. मग नेमकं काय, कारण की शेवटी पॉलिटिकल पार्टी तुमचा अजेंडा काय आहे? काय माझा काय अजेंडा, माझा अजेंडा फक्त ओबीसीचं आरक्षण वाचवणं हा माझा अजेंडा आहे. बाकी कोणाचा काय अजेंडा आहे तो त्यांना विचारा. माझं काय फार म्हणजे दुसरा काय मोठा अजेंडा नाही. काय मला मुख्यमंत्री व्हायचा हा अजेंडा नाही का, आणखीन काय मला ओबीसीना द्या हा अजेंडा. माझा अजेंडा फार सोपा आहे की ओबीसीचं आरक्षण वाचवा, एवढंच अजेंडा आहे माझा. माझा अजेंडा काय आहे? मग अजित पवार ते तुम्हाला सांगू पाहत असतील की ते करा, पक्षाची भूमिका काय राहणार? कारण की शेवटी तुम्ही पक्ष आहात. त्यांना विचारा तुम्ही. नाही, ते म्हणतात की तुमच्याशी चर्चा करू. चर्चा केल्यानंतर सांगेन. अच्छा.
नाही, पण दुसरीकडे प्रश्न उपस्थित राहतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर तुम्ही थेट म्हणता की निर्णय सर्वस्वी घेण्याचा त्यांचा अधिकार आहे, त्यांनी निर्णय घेतलेला आहे, तुम्ही सर्वस्वी. पण निर्णय घेताना सुद्धा काहीतरी प्रोसिजर असे जेव्हा अतिशय नाजूक प्रश्नावर आपण निर्णय घेत असतो काय त्यावेळेला सगळ्यांना विचारात घेऊन किंवा कॅबिनेटला विचारात घेऊनच करायला पाहिजे ना. आता त्यांनी विचारलं की नाही हे पण मला म्हणजे मला तरी माहिती नाही. पहिला निर्णय तो ते त्याने जे केला की निजामशाहीमधले जे आहेत नोंदी शोधायच्या त्यावेळेला मी सांगितले बरोबर आहे करायला पाहिजे आपण, पण त्यानंतरचं मला काही कल्पना नाही. पण मग या सगळ्या दरम्यान फडणवीस यांची जी सुद्धा 2 विधानं जी आलेली आहेत ती सुद्धा बोलकी आहेत. एकतर मुळात गुन्ह्यांच्या संदर्भात जी मागणी होती जरांगेंची ती थेट त्यांनी फेटाळताना दिसत आहेत. दुसरीकडे या संदर्भात थेट अप्रत्यक्षरित्या ओबीसी किंवा तुम्ही जी भूमिका ओढताय ती ते ओढताना दिसत आहेत. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एक भूमिका मांडतायत, उपमुख्यमंत्री वेगळी मांडतायत, कॅबिनेट मंत्री एक वेगळे मांडतायत आणि यामुळे आता विरोधकांचा असा आरोप आहे की हे सरकारमधलेच व्यक्तिरेखा वेगवेगळे नाट्य करतायत आणि समाजामध्ये दुफळी मांडतायत. असं आहे, मी दुफळी मांडली? मी कुणाच्या समाजाला आमच्या ओबीसी समाजाने कुणाला शिव्या दिल्या? घाणेरड्या शिव्या धमक्या अजूनही चालू आहेत. तुला ठार करू घाणेरड्या शिव्या देत आहेत काय, बोर्ड लावत आहेत, नाचतायत, गाणी तयार केली आमच्यावर घाणेरड्या शिव्या देणारी काय, खलास कसं करायचं बघा रे बघा मला आता संपवायला काय. मी आमदारांची घरं जाळली शोधून लोकांच्या हॉटेलं घरं दारं ऑफिसेस मी जाळली बीडमध्ये. कोणी केलं हे सगळं तयार? ही भीती ही दहशत कोणी केली? या लोकांचे उपोषण करते त्यांचे जिथं पिस्तॉल घेऊन कोण फिरत होतं? कोणाला अटक झाली बेकायदा पिस्तॉल घेऊन? आम्ही. हे तर असं झालं ना, हम आह भरते हैं तो बदनाम हो जाते हैं और वो कत्ल करते हैं तो चर्चा नहीं होता. असं झालं. त्यांनी काही करावं त्यांची चर्चा नाही आणि आम्ही आमचं दुःख सांगायला गेलो तर ताबडतोब तुम्ही दुपडी माजवता आणि हे माजवता आणि ते माजवता. काय चाललं आहे? जरांगेंना एवढं राजकीय हवा सत्ताधारी बाकांवरच सुद्धा दिली जाते. तुम्ही आता इन्व्हेस्टिगेटिव्ह पत्रकारिता आहे तुमची ती शोधून काढा. कारण की लोकांमध्ये चर्चा जी सुरू आहे त्याचं इम्प्रेशन मी तुम्हाला त्यांना विचारा ना. सगळ्यांनाच विचारतो. विचारा मला काय बोलायचं तुम्ही बोलून झालंय. तुम्हाला व्यक्तिगत वाटतं का असं? असं आहे की लोकांना काय वाटतं ते तुम्ही त्यांना जाऊन सांगा. मला काय वाटतं ते मला एवढंच म्हणायचं आहे की प्रत्येक राजकीय पक्षाचं आणि प्रत्येक कार्यकर्त्याचं एक कर्तव्य आहे की गोरगरिबा पिछडा त्यांना मिळालेल्या आरक्षणाचं रक्षण करणं का त्याला छेद देण्याची भूमिका कोणी करता कामा नये. ती चुकीची राहील एवढंच मला म्हणायचं. भुजबळसाहेब, मंडल आयोगाच्या संदर्भामध्ये तुम्ही भूमिका घेतली होती, त्यानंतर शिवसेना तुम्ही सोडली आणि स्वतःची भूमिका मांडत राष्ट्रवादी जॉईन केली. आज राष्ट्रवादीमध्ये सुद्धा जर वेगळी भूमिका असेल आणि तुमचं व्यक्तिगत जे तुम्ही सांगताय की ओबीसी समाजासाठी तुमची वेगळी भूमिका आहे, तर या पुढचं राजकीय गणित काय असेल? याच्यामध्ये ज्या राजकीय वर्तुळात ज्या चर्चा आहेत ते हे मी स्पष्ट तुम्हाला विचारतो की तुम्ही वेगळी भूमिका मांडत स्वतःचे एक वेगळा पक्ष नवीन तयार करणार का? लोकसभेला निवडणुकीला समोर उभं राहणार का? असे वेगवेगळे तर्कवितर्क चर्चा सुरू आहे. बघूया तुम्ही सजेशन्स केल्याच आहेत त्याचा विचार करू. नाही, हे जे सुरू आहेत अर्थात हे सगळ्या गोष्टी ज्या चर्चा सुरू होतात त्याविषयी बोलणं तर राहतं. ज्यावेळेला काय असं काय घडेल त्यावेळेला कळेल ना तुम्हाला. तुमची इच्छा आहे लोकसभेची? अरे मला माझ्या ना खासदारकीची ना मंत्रिपदाची ना मुख्यमंत्रीपदाची ना आमदारकीची कसलीच इच्छा नाही. एकच इच्छा आहे ओबीसीचं आरक्षण वाचवा बस खलास. दुसरं असं की या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही आता 1 तारखेला म्हणजे ह्याच्यामध्ये सगळे ओबीसीचे सर्व घटक एकत्रित येऊन मोर्चा काढण्याची भाषा करत आहे. अशा दरम्यान प्रकाश शेंडगे असतील किंवा जे तुमच्या बैठकीला इथे आले होते त्यांच्याच राजकीय प्रतिक्रिया अशा येताना दिसत आहेत की भुजबळ साहेबांनी मोर्चा काढतील आम्ही सगळ्या भूमिका मांडू ही वस्तुस्थिती आहे, पण त्यांनी ती पहिल्यांदा थेट राजीनामा द्यायला हवा आहे. तुमच्या राजीनाम्यावर सर्वांचा डोळा का कशामुळे इतके राजकीय भाष्य होत आहेत? आता माझ्या राजीनाम्यावर इतरांचा डोळा काय ते त्यांनाच विचारा. का रे बाबा तुमचा राजीनामा का माझा डोळा काय एवढं? नाही, कारण की त्याची चर्चा पण मुद्दावून घडवली जाते, विचारलं जातं वारंवार. तुम्ही स्वतः यापूर्वी भाष्य केलेलं आहे या संदर्भातलं. नो कमेंट. अच्छा, मला शेवटचा प्रश्न की
जे मुख्यमंत्र्यांनी दिले त्या संदर्भामध्ये पुढे काय घडेल त्यातून असं वाटतं, किंवा तुम्ही तुमची भूमिका मांडताना न्यायालयीन कोर्ट कचेरी तर होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्याचे इम्प्रेशन किंवा त्याचे परिणाम काय होतील? परिणाम आज तरी जो आहे संपूर्ण ओबीसी समाज हा डिस्टर्ब्ड आहे, दुःखी आहे. म्हटलं तर हळूहळू त्याचा संताप होतो आहे. आता याचा परिणाम पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये काय होतं हे मी नाही सांगू शकणार. पण जे होत आहे ते ओबीसी समाजाला अभिप्रेत नव्हतं आणि ते आवडलेलं नाही, एवढं तर मी नक्की सांगू शकतो. गेल्या काही दिवसांमध्ये पंकजा मुंडे ह्या तसं सायलेंट होत्या. त्यांच्या काल 2 दिवसापासूनच्या रिएक्शन पाहता तुम्ही परत ओबीसी नेतृत्वांतर संपूर्ण राज्याचं करत आहे, पण इतर पक्षातले किंवा इतर सगळेच हे जे घटकांना बांधून या सगळ्या याला संघटित एक राजकीय रूप देणार आहात का? तर ठीक आहे, तुम्ही आता सजेशन केले त्याचा विचार करू. बाकी जे आहेत माझ्या ह्या सभेमध्ये मिटिंगमध्ये जे आहेत, पडळकर आहे, जानकर आहेत, हे BJP-मध्ये काही आमदार आहेत किंवा त्यांच्याबरोबर जाणारे आहेत, काँग्रेसची काही मंडळी आहेत, शिवसेना उद्धव ठाकरे यांचे काही जिल्हाप्रमुखसुद्धा कालच्या मिटिंगमध्ये होते, वेगवेगळ्या जाती संघटना जे होते, काँग्रेसचे, BJP, सर्व पक्षाचे जे आहेत ना लोक जे आहेत ना ते तिथे त्या मिटिंगला होते. असं आमचा पक्ष हा, आमचा समाज हा, पण आम्ही ओबीसी आहोत, आम्ही ओबीसीसाठी लढणार, बस दॅट्स ऑल. आणि सगळे एकत्र आले. बरं, नेतृत्व कोणी करा, कुणीही नेतृत्व करा, मी त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून मागे चालायला तयार आहे, पण ओबीसीला वाचवा एवढंच माझी हाक आहे. बरोबर. आज विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेतेसुद्धा आज या संदर्भात बैठक घेतात त्यांच्याकडे. तेही वेगळ्या पद्धतीची भूमिका घेतील, तेही वेगळं प्लॅटफॉर्म तयार करतील. कोणी किती प्लॅटफॉर्म तयार करा, पण ओबीसीसाठी लढा. माझं काही म्हणणं नाही. प्रत्येक पक्षाने वेगळा प्लॅटफॉर्म करा, पक्षाने धादा करा, जातीनं करा, काही करा, परंतु ओबीसीसाठी लढा. भुजबळ साहेब, तायवाड्यांची भूमिका ही वेगळ्या स्वरूपाची विचारा, त्यांना विचारा ना. मी काय सगळ्यांच्या भूमिकेचं मी काय सांगू? नाही, कारण की ओबीसीचं अर्थात नेतृत्व सगळे करतात. काल आलेला एखादा आणखीन काहीतरी बडबडलं, मी काय करू? मला जे वाटतं ते, आणि आज समाजाला काय वाटतं ते आहे मी बोलतोय. धन्यवाद. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई.